हॅलो, प्रमुख मार्गदर्शक गावात त्यांच्या भाषण होते, कार्यकर्त्यांनी बोलू नये हा प्रोटोकॉल आहे, परंतु काही गोष्टीचा खुलासा या ठिकाणी मी करणार आहे, केलं पाहिजे. आपण अतिशय कमी वेळेत बलिरामराव त्यांनी 17 तारखेला 18 तारखेला आपली मुंबईला बैठक झाली आमची, हे आपल्या सोबत नव्हते. आमची बैठक मुंबईला झाली आणि तिथं ठरलं की बाबा 22 पासून आपण यात्रेला सुरुवात करतो, दुसरा टप्पा. आणि गेवराई आहे त्याच्यामध्ये, म्हणजे वडीगोद्री गेवराई चकलाम आणि पुढं अतिशय कमी वेळामध्ये हे नियोजन आणि आयोजन आपण करतोय. मला अतिशय खेदाने सांगावं वाटतं, ही सामाजिक चळवळ आहे, ही राजकीय चळवळ नाही. परंतु या चळवळीला भविष्यात राजकारणाचं सोडून द्यावंच लागेल आपल्याला, ही सुद्धा काळाची गरज आहे. आमचे ओबीसी समाज आजगरासारखा झोपलेला आमचा ओबीसी समाज आणि त्या समाजातील 450 जाती, या जातींना एकत्रित करणं फार कठीण काम आहे. आबा आणि हाके सर ते आपण करताय. या छोट्या छोट्या समूहांना जागृत करून आम्ही त्याची बोर्ड बांधण्याचा प्रयत्न करतोय. 1 वर्षापासून ज्यावेळेस एल्गार मेळावे सुरू झाले, सर्वप्रथम ज्यावेळेस आमच्या ओबीसीच्या आरक्षणावर आक्रमण झालं, या झुंडशाहीच्या जोरावर, लोकसंख्येच्या जोरावर विशिष्ट जातीचे लोक या ओबीसीला तुडविण्याची भाषा करतायत, त्यावेळेस 3 महिने आमचा श्वास अतिशय रोखला होता, गुदमरला होता आपला श्वास. परंतु आमच्या 77 वर्षाचा तरुण ठाण्यावर आदरणीय भुजबळ साहेब सर्वप्रथम रोडवर आले. पहिली सभा झाली 17 नोव्हेंबर अंबडला आणि त्याच्यानंतर हा गुदमरलेला ओबीसीचा श्वास मोकळा झाला. आपण मीडियामध्ये व्यक्त होत नव्हतो, आपण बोलत नव्हतो, भाषण करत नव्हतो. त्याच्यानंतर ते झालं, सुरुवात झाली. दुसरा टप्पा आदरणीय हाके सर आणि आबांनी वडीगोद्रीला उपोषण सुरू केलं. पहिले 4 दिवस असेच गेले. तात्यानं आम्ही चिंता करायचो, 100-50 लोकांच्या वर नाना तिथं लोक असायचे. परंतु ज्यावेळेस आमचे पुन्हा 2 संघर्षी नेते आदरणीय पंकजाताई साहेब आणि धनंजय मुंडे त्यांनी त्या पंकजाताई साहेब आणि धनंजय मुंडे भाऊ यांनी ज्यावेळेस वडीगोद्रीला उपोषणाला भेट दिली, त्याच्यानंतर तिथे एक कारवा तयार झाला. आम्ही शेकडामध्ये लोक मोजत होतो, दररोज हजारो लोक येत होते. तेवढं करून मी सरकारचं लक्ष आमच्याकडे जाईना. मी तात्याला म्हणलं, तात्या हे सगळं शिळ व्हायला लागले. माझ्यातलं आंदोलन जागरूक झाला. मी यांची परवानगी घेतली नाही. तात्यांच्या कानात सांगितलंय काहीतरी करावं लागतंय, तेव्हा मीडिया आणि सरकार आपल्याकडे लक्ष देईल. बसलेले 1500 लोकांना मी डायरेक्ट रस्त्यावर घेऊन गेलो आणि रस्ता रोको आंदोलन सुरू केला. विदाउट नोटीस रस्ता रोको, विदाउट नोटीस. पोलीस प्रशासन हातेत आले आणि मग दखल घेण्यात आली. लाईव्ह आम्ही सगळे लाईव्ह लोक आम्हाला पाहत होते. आदरणीय भुजबळ साहेबाचा संध्याकाळी मला फोन आला, आदरणीय वडीलवार साहेबाचा फोन आला, अरे पठ्या तू जे केलं ते चांगलं केलंय, तुम्ही जर असं जर तुम्ही महिनाभर बसले असते तर आमचे संघर्षी मेले असते, सरकारचं लक्ष गेलं नसतं. ठीक आहे, एवढं बोलतो. भावानो, काल हा कार्यक्रम घेत असताना अनेक लोकांनी मदत केली, पण काही लोकांनी हे कार्यक्रम होऊच नये, झाला तर फेल झाला पाहिजे, लोक आलेले पाहिजे म्हणून या नालायक प्रवृत्तीच्या लोकांनी खूप प्रयत्न केले. परंतु तुम्ही ओबीसी बांधवांनो आज दाखवून दिलंय. आज आमचा ओबीसी जागृत होत आहे. आज आमच्या ओबीसीच्या हातातील आणि पायातील साखळदंड, गुलामीचे साखळदंड तुम्ही तोडून फेकलंय. शेतासाठी मी तुम्हाला सलाम करतो, याच्यासाठी मी तुम्हाला सलाम करतोय. आपण सर्व आला थांबतो. भविष्यामध्ये अनेक वेळा एकत्रित यावं लागेल, चिंतन मंथन करावंच लागेल. सामाजिक लढाई आज लढतोय, गरज पडेल
तर राजकीय लढाईसाठी सज्ज व्हायला पाहिजे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय ओबीसी. क्रमांचे दोन्ही प्रमुख पाहुणे आदरणीय हाके सर, वाघमारे आबा